बातमी रायगडची आहे। रायगड जिल्हा परिषदेमध्ये कोट्यवधींचा अपहार झालाय। पाणी पुरवठा विभागामध्ये कोट्यवधींचा घोटाळा नसलेले कपात किंवा वेतन हे फरक दाखवून अपहार घोटाळ्याच्या चौकशी करता 5 जणांची समिती गठीत करण्यात आलेली आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांची रक्कम परस्पर हडप केल्याची बाब ही समोर येते। पगार बिल तयार करताना कर्मचाऱ्यांचं नसलेलं कपात किंवा वेतन हे फरक दाखवून या रिकामा रकाना हा भरण्यात आलेला आहे आणि तो आपल्या आणि पत्नीच्या खात्यावर हे पैसे वळते करायचा अशी माहिती मिळतेय। याची माहिती संबंधित कर्मचाऱ्याला नसल्याचं आता या सगळ्या घोटाळ्यातून समोर येत आहे। नाना कोरडे नावाचा एक कर्मचारी आहे। त्या कर्मचारी तो पगार बिल स्वतःच करत होता। जी पगाराची रक्कम आहे ती कर्मचाऱ्याच्या खात्यावर जायची आणि डिडक्शन दाखवून आगाऊचे पैसे तो डीडीओच्या अकाउंटला घ्यायचा। चेकबुक स्वतःकडे ठेवून चेकबुकवर स्वतः सह्या करून सदरचे पैसे त्यांनी स्वतःच्या खात्यावर वळते केले आणि ही एक 6 कर्मचारी यामध्ये आहेत की ज्याचे अकाउंट वापरले। काही कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यामध्ये त्यांचं म्हणणं त्यांना माहीत नाही असं दिसून आलं। यामध्ये कोरडे किंवा बाकी जे कर्मचारी अधिकारी इन्व्हॉल्व असतील याची सगळी माहिती घेऊन आम्ही याबाबतची पोलीसमध्ये तक्रार दाखल करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।